गेस्टला बोलणार आहे का ती व्यक्ती आमचा काही नॉन नेगोशिएबल फॉर अ रिलेशनशिप. हाऊ डज अ पर्सन नो व्हेन दे आर रेडी फॉर मॅरेज? हॅलो अँड वेलकम टू पार्ट 2 ऑफ द Q&A. वाजलेत रात्रीचे 11:15. तर तुम्ही डेडिकेशन बघा आमचं आणि चांगले व्ह्यूज द्या या व्हिडिओला, जसे तुम्ही बाकीच्या सगळ्या व्हिडिओजला देताय. सो पहिला क्वेश्चन आहे प्रणीतसाठी. इज इट नेसेसरी फॉर बिझनेस ओनर्स टू बी कॉन्टेंट क्रिएटर? Yeah, it is. It is. If you are very much passionate about your brand, तुम्हाला तुमच्यापेक्षा बेस्ट कोणीच तो ब्रँड विकू नाही शकत. त्या ब्रँडबद्दल पॅशनेटली तुमच्यापेक्षा बेस्ट कोणी Marketing. बोलूच नाही शकत. प्लस इफ यू सी द मोर कॉन्टेंट क्रिएटर्स विच आर द बिगर वन्स आर टर्निंग इन टू बिझनेसमेन्स. आणि जेवढे बिझनेसमेन्स आहेत आजकाल ते सगळे कॉन्टेंट क्रिएटर्स बनतात. जसे अमन गुप्ता असतील, देन नैबी वैद्य असेल, त्याच्यानंतर VC फंडर्स आहेत बरेचसे जे आता कॉन्टेंट क्रिएशनमध्ये लागलेत. मोठमोठे लाईक बरेचसे फाउंडर्स आहेत जसे की निखिल कामत असतील, राईट. सो कामत ब्रदर्स बाय द वे, इट्स अन अमेझिंग एक्झाम्पल की जिथे बरेच लोक जे आता बिझनेस करून बसलेत त्यांना सुद्धा कॉन्टेंटचं महत्त्व कळालंय. देर इज नो अदर बेस्ट मार्केटिंग टेक्निक दॅन ॲक्च्युली यू प्रमोटिंग युअर ओन ब्रँड. सो येस, ऑफकोर्स इट इज इम्पॉर्टंट. बाय गॉड्स ग्रेस मी पहिल्यांदा बिझनेस बनवला होता थोडाफार, आणि त्याच्यानंतर नशिबाने मी सगळ्या कॉन्टेंट क्रिएटर्सना ट्रेन केलं, त्याच्यामुळे मलाही त्याचे फायदे समजले आणि मग त्याच्यानंतर मीही स्टार्ट केलं होतं. बट या फायनान्शियली स्टेबल राहताना कॉन्टेंट क्रिएट करणं जास्त सुटेबल आहे, सोयीस्कर आहे, आणि त्याचं जास्त लोड येत नाही. सो थोडासा फायनान्सेस मॅनेज करत मग पुढे कॉन्टेंट केलेला बेस्ट राहील. पण बिझनेस ओनरसाठी ना ते ऑलरेडी बिझनेस ओनरसाठी, बिझनेस ओनर्सनी पण आता जे लोक बिझनेस टाकतात किंवा नवीन सुरू करतात ते दुसऱ्याच महिन्यात मार्केटिंगला लागले स्वतःच्या चॅनल बद्दल. सो इट इज गोइंग टू बी लिटिल बिट टफ फॉर देम टू मॅनेज बोथ, बिकॉज ऑल्सो कॉन्टेंट क्रिएशन किंवा सोशल मीडिया इज अनादर बेबी. लाईक तुम्ही एक साथ 2 बिझनेसेस सुरू करताय, सो त्यावेळी तुम्हाला ते बिझनेसचे नंबर्स आणि कॉन्टेंटचे नंबर दोन्हीही कन्फ्यूज करू शकतात. ओके, सो इट इज इम्पॉर्टंट. आपण बघूयात रँडम. हाऊ डू यू, आता आपण एक रिलेशनशिपचा क्वेश्चन घेऊयात. हाऊ डू यू गाईज डील विथ इनसिक्युरिटीज अँड जेलसी इश्यूज? इनसिक्युरिटीज अँड जेलसी इश्यूज फॉर ईच अदर. कोणाबद्दल इनसिक्युरिटीज होणार आहेत? आय थिंक मी तुझ्यावरती जलस्ट आहे. नाही रे, दॅट डज जेलसी इश्यूज अबाउट अदर्स. म्हणजे You are jealous of somebody else. who is trying to be close to me असं. Insecure or jealous. ओके. Not just you. Generic question आहे हा. मला हे म्हणायचंय की कुठलाही प्रॉब्लेम असेल रिलेशनशिपमध्ये, इनसिक्युरिटीज इज वन. यू हॅव टू टॉक अबाउट इट, बिकॉज ओनली दॅट विल सॉल्व प्रॉब्लेम. तुम्ही तुमच्या डोक्यात काहीतरी ठेवणार, समोरचा त्याच्या डोक्यात काहीतरी ठेवणार, ह्यानी कुठलाच इश्यू सॉल्व्ह नाही होऊ शकत. सो असे इश्यूज आले तर बोलायचं. आणि मला असं नेहमी वाटतं की समोरच्याच्या हातात असतं आपल्याला सिक्युअर फील करून देणं. आणि जसं की एक्झाम्पल मी नेहमीच देत असते की जर तुम्ही समोरच्या असता तुमचा फोन लपवलात तर त्याला वाटणारच आहे तुम्ही काहीतरी हाईड करता. तुम्ही जेवढे, हे एक बेसिक एक्झाम्पल आहे, तुम्ही जेवढे ओपन राहा, जेवढे बोलाल समोरच्याचे, त्याला कम्फर्टेबल फील करून द्याल, तेवढं ती व्यक्ती इनसिक्युअर होणार नाही. सो आय थिंक ऑलवेज आमच्यासाठी जर काही असे इश्यूज झाले, वेगळे कुठले इश्यूज झाले, तर टॉकिंग हेल्प्स. नॉट नेसेसरी ॲट द सेम टाइम. कधी कधी थोड्या दिवसांनी बोलतो आम्ही, बोथ ऑफ टेक आवर टाइम, पण आम्ही बोलतो नक्की. प्रणीतसाठी हा बेस्ट क्वेश्चन देत आहे. हाऊ टू मेक फ्रेंड्स वेन बिझी 25 पिरियड, नो वन लिव्स नियर बाय. सगळे बिझी आहे. 25 चा जो एक एज असतो त्याच्या पुढे मागे तो सगळे बिझी होता आणि कोणी जवळ नाही राहत. तर मग हाऊ टू मेक फ्रेंड्स? You really don't have to make friends. फ्रेंड्स बनतात, फ्रेंड्स येतात, मिळतात, फ्रेंड्स भेटतात, पण आय थिंक फ्रेंड्स बनवू नाही शकत आपण. कारण का जिथे कुठे तुम्ही खूप कॉन्शियस एफर्ट्स टाकता कुठल्या तरी फ्रेंडशिपचा आकार देण्यासाठी, तिथे बेसिक एक्सपेक्टेशन्स सेट होतात. आणि माझ्या तरी एक्सपिरियन्समध्ये माझे सगळे फ्रेंडशिप्स हे सर्वात जास्त चालले तेच आहेत ज्यांच्यासाठी मी काहीच केलं नाही. मी त्यांच्यासाठी काही केलं नाही, त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही. ते अनकंडिशनल, नॉन जजमेंटल, एक्सपेक्टेशन, नॉट unconditional, no expectations, no judgments, nothing. But that is what friendship is, na? Yeah, so it's just the pure vibe that you keep on feeling like meeting that person back to back. Okay,
सो तसंच असेल. जस्ट डू नॉट गो आउट अँड ट्राय टू मेक फ्रेंड्स. दॅट्स नॉट समथिंग अँड इट्स ओके. जसं की मिहिराचे तुम्ही बघाल ब्लॉग्स तर मिहिराचे खूप फ्रेंड्स आहेत आणि बाय गॉड्स ग्रेस तिला पहिल्यापासून खूप छान फ्रेंड्स मिळालेत. पण मी ज्या पद्धतीने स्वतःला चेंज करत आलोय, माझ्या प्रत्येक काय म्हणतात ना फेजमध्ये माझे फ्रेंड्स पण चेंज होत आलेत. माझे फ्रेंड्स पण जास्त वेळ माझ्याबरोबर राहिले नाहीत किंवा मे बी मी स्वतःहूनच इतका जास्त गांगारून गेलो होतो सगळ्या माझ्या कामामध्ये की मला कधी त्या फ्रेंडशिपला तसा वेळ देता आला नाही. सो इट्स स्टील फाईन. आय थिंक ऑल दॅट मॅटर्स इज युअर पर्पज इन लाईफ. आणि इन दॅट एज आय थिंक स्पेसिफिकली दॅट Yes. मॅटर्स अ लॉट. येस ओके. रिलेशनशिप पासून लग्न होणार ठरलंय ह्या फेज मध्ये नर्वस वाटतं का? जर ह्याच्याबद्दल मला बोलायचं होतं, आमचं पण असा मी एंगेजमेंट झाली 19 मध्ये आणि लग्न झालं 20 मध्ये, सो 1 वर्ष होतं मध्ये. तर मला त्याच्याबद्दल असं बोलायचं होतं आणि आय होप इट आन्सर्स द क्वेश्चन ॲज वेल. तर तुला नर्वस वाटलेलं का 1 वर्ष? तुला काय वाटलेलं? मला वाटलेलं नकोच करायला लग्न. भांडणं होतात. जेवढा वेळ तुमचा फटके एंगेजमेंट एंगेजमेंट पासून लग्नापर्यंत जेवढा टाइम लागतो तेवढे जास्त मला वाटतात भांडणं होतात. फाटे फुटतात. फाटे फुटतात कारण का आता तुम्ही दोघांचं फक्त सिक्रेट जे चाललं होतं तुमचं गुलू ते राहिलं नाहीये. तुमचे आई वडील सगळे इन्व्हॉल्व्ह involve झाले, झाले. तुमच्या मावश्या इन्व्हॉल्व्ह झाल्या, तुमचे काका इन्व्हॉल्व्ह झाले, तुमचे मामा मामी आणि सगळं लग्नाचं एक ते प्लॅनिंग. आणि ते लग्नाचं प्लॅनिंग. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही स्वतःहून लग्नाचा खर्च अंगावरती पूर्णपणे घेतला नसेल तर मग त्यांच्या इन्व्हेस्टमेंट बरोबर त्यांचे ओपिनियन्स पण येणार. तुम्हाला सगळ्यांचं ऐकून पण घ्यायचंय. दुसऱ्या पार्टनरच्या घरच्यांना ते समजवायचंय, दुसऱ्या पार्टनरला ते समजवायचंय. तिचे काही एक्सपेक्टेशन असतील लग्नाशी रिलेटेड ते स्वतःच्या घरी घेऊन आपण जायचे, ते लग्नाच्या वेळेचा एक समजवायचे. व्हिडिओ बनवला पाहिजे. येस. काय झालं होतं. सो एक माझं सजेशन घ्याल की घरात सांगितलं की लगेचच्या लगेच एंगेजमेंट, लगेचच्या लगेच लग्न, संपला विषय. करून टाका. फाट संपून टाका विषय. म्हणजे जेवढं ते नर्वस सांगत- वाटूच देऊ नका. तर इट्स बेटर की नर्वस नका वाटून घेऊन आणि लगेच झटपट सगळं करून टाका. लग्न, एंगेजमेंट आणि लग्न. वा छान. येस. जे मला विचारतायत हाऊ डिड यू मीट युअर हजबंड आणि तुमची लव्ह स्टोरी सांगा आणि काय, तुम्ही माझा युट्यूब चॅनल बघितलाच नाहीये. ह्या प्रश्नांना काही अर्थ नाही. पहिले जाणे माझ्या लव्ह स्टोरीचे 3 पार्ट्स आहेत, ते बघा माझ्या युट्यूब चॅनलवर. लव्ह स्टोरी बद्दल सांगा, काय अर्थ आहे का? इज फाइंडिंग लव्ह डिफिकल्ट? ऑल्सो व्हॉट इज लव्ह फॉर यू? प्रणित आय थिंक लास्ट याच्यात बोललो होता की प्यार दोस्ती है. पण इज फाइंडिंग लव्ह डिफिकल्ट नाउ? डू यू थिंक, व्हॉट डू यू थिंक इन जेनेरिक? आय मीन It is again परत good people and your life partner is someone जो तुम्हाला येऊन आदळतो. तुम्ही जेव्हा प्लॅन नाही करत आहात त्यावेळेस तो व्यक्ती येतो. सो त्यासाठी एवढं वेडं व्हायचं नाही. प्रयत्न चालू for you, ठेवायचे. सेव्हिंग अकाउंट भरपूर काढून ठेवा बाजूला. प्रणित, म्हणजे मला पैसे वाटलं खरंच अकाउंट बद्दल होतं, पैशांबद्दल. तेच म्हणतो तू का बस, काय रे वेगळा बोलवता. सिंगल लोकांनो तुमच्यासाठी Single ठीक. आमच्या काळामध्ये जरा थोडंसं इझी होतं असं मी म्हणू शकतो. खूपच एजेड वाटतोय का आपण असं बोलताना? मी तर वाटतोच, मी आहेच. पण येस, Yeah. म्हणजे ओपन राहा विचारांनी, ओपन राहा. कुठल्याही पास्ट रिलेशनशिपचं प्रेशर घेऊन त्या व्यक्तीने दिलेल्या ट्रॉमा बरोबर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला वेलकम करू नका. तो प्रॉब्लेम होतो असं माझं म्हणणं आहे. हाऊ टू इम्प्रूव्ह युअर कॉन्फिडन्स? हाऊ टू इम्प्रूव्ह युअर कॉन्फिडन्स? बाय डुईंग More of मोर it, yeah. मिस्टेक्स. मला वाटलं बिंग इन मोर सिच्युएशन्स दॅट मेक यू फील अनकम्फर्टेबल. डू इनफ मिस्टेक्स. Yeah. सो माझं म्हणणं आहे की चुका करा, चुका भरपूर करा. चुका करताना बेफिकर करा, जेणेकरून तो कॉन्फिडन्स येतो. पहिले निर्लज्ज होणं गरजेचं आहे माणसाला, तेव्हा तो कॉन्फिडंट बनायला लागतो. ओके. डिफिकल्ट आहे थोडं फॉलो करणं, कारण मी एक्स्ट्रोवर्ट असूनही मला खूप लोकांना हे वाटत नाही, म्हणजे माहिती नाही वाटत नाही की मला स्टेज फिअर आहे. बघा आता ऐका, मी कॉन्टेंट बनवायला स्टार्ट केलाय ऑलमोस्ट 4 वर्षाआधी. 4 वर्ष म्हणजे मी प्लॅन करतो. मी सगळे जे काही गोष्टी आत्ता करतोय लाईफमध्ये हे माझे 4-5 वर्षापासून स्टार्ट आहे. ह्या मॅडमना परफेक्शनिस्ट व्हायचं इतका मोठा किडा आहे की त्यामुळे त्या परफेक्शनिस्टच्या नादामध्ये त्या गोष्टी प्लॅन होऊन त्या गोष्टी कधी झाल्याच नाहीत. गप्पा बस असं. आणि आता कसं झालंय की आता तिचा कॉन्फिडन्स वाढलाय, त्याच्यामुळे ती पोस्ट करायला स्टार्ट केलं. पण हीच गोष्ट तुम्हाला असं नाही वाटत का की मीरा वॉज मेंट फॉर ब्लॉगिंग, मीरा वॉज मेंट फॉर लॉंग फॉर्मॅट कॉन्टेंट? आता सगळ्यांना वाटतं, बरोबर. मी हेच सांगत आलो होतो पण नाही ऐकलं. कळतंय तुम्हाला? बाहेर जातो, छान राहतो, गप्पा बस. मी म्हणत घरी येतो, जेवतो. का बस मी म्हणत स्वतःची बायकोची कायम फोनमध्ये असते.
हा कायम फोन मी मध्ये तर- असते, डील्स वगैरे करत असते, माझे हे डील्स, माझे ते रेट्स वगैरे हे ते. या मित्रांनी सॉरी या फॅननी असा मेसेज टाकलाय, त्या मुलीने असं लिहिलंय स्वतःबद्दल, अरे बापरे पर्सनल. छान आहे, मस्त आहे, काय प्रॉब्लेम नाही. कधी कधी वाटतं एकटेपणा गप्पा वाटतो बस, खूप आयुष्यामध्ये. बोलतो हा, म्हणूनच मी सांगितलं आमच्या लग्नात. पण मी म्हणत होते की मी एक्स्ट्रोवर्ट आहे, पण तरीही मला स्टेज फिअर आहे. आणि हे खरं नाही वाटत पण आहे, माझी वाटते कधी कधी स्टेजवर जायला. पण काय ऑप्शन नाही, यू हॅव टू डू इट, यू हॅव टू डू वॉट यू हॅव टू डू. मी अवॉइड करते, तुम्ही इकडे या तिकडे नाही, मला थोडंसं. पण गणित म्हणलं तर इम्पॉर्टंट आहे की तुम्ही मिस्टेक्स करा, तुम्ही जा, जे होईल ते होईल. बट इफ यू गो तर तुमचा निर्लज्ज नेक्स्ट टाइम व्हा. कॉन्फिडन्स वाढेल. कोणीही जज पॉइंट केलं होता तरी हे, सुद्धा एवढं सगळं त्यांनी तो पण बोलला. आयुष्यात काही नाही उकाडलंय, ए, जज केलं तर केलं. जायचं आणि डिरेक्ट शुद्ध तुपात करून टाकायची. कशाला म्हणून विषय चांगलंही करू मिटला. शकतो ना. नाही नाही, चांगलं केलं तर काय लोक तारीफच करणार आहेत, पण वाईट झालं तर काय याचा विचार करत केलंच नाही तर कसं होणार. समजतं ना? करेक्ट आहे. हा बस. तर आय थिंक आम्ही खूप क्वेश्चन आन्सर केले होते मागच्याच ह्याच्यात, जो खूप मोठा व्हिडिओ झाला होता. सो आय थिंक आम्ही आता लास्ट क्वेश्चन घेणार आहे. आय हॅव ऑलमोस्ट गॉन थ्रू एव्हरीथिंग. झालं. हाऊ डू यू फील अबाउट युअर बॉन्ड विथ यश अँड शिवानी? म्हणजे यश आणि शिवानी कसा बॉन्ड झाला आणि तुम्हाला एक्सपेक्टेड होतं की नव्हतं ऑर वॉट एव्हर. ते पहिले 37 डेज मध्ये एनरोल झाले आणि प्रणीतने त्यांना म्हणजे टीमने आमचा मेसेज टाकला होता त्यांना आणि दे गॉट ऑन बोर्ड. आणि मी ना यश आणि शिवानीचा कॉन्टेंट ऑफकोर्स आधीपासून बघायचं आणि प्रणीतला दाखवायचं की अरे बघ खूप सिमिलर आहेत ते. आणि तर मी सगळं दाखवायचं, ते ऑनबोर्ड झालं आणि हे मला सांगितलं नव्हतं आणि डिरेक्टली मला कळलं जेव्हा यश शिवानीने स्टोरी टाकली. आणि त्याच्या 2-3 दिवस आधी शिवानीने मला फॉलो करायला सुरू केलं आणि असं अरे प्रणीत शिवानीने मला फॉलो केलं वगैरे होते. आणि मग कट्टू मला मग ते 37 डेज करायला लागले आणि एक दिवशी रॅन्डमली असं ठरलं की ते आमच्याकडे पुण्यात आले होते. तर असं ठरलं की ते आमच्याकडे डिनरला येणार होते. सो त्या दिवशी ते आले आमच्याकडे, बाकी सगळे पण होते. आम्ही बोललो, हे ते मस्त, मला आवडले ते वगैरे वगैरे. आणि मी अजून करते त्यांनाही मी आवडले. प्रणीतचे तर ते ऑलरेडी बोलले, भेटले होते. ते नेक्स्ट वीक का त्याच्या नेक्स्ट वीक आय थिंक 1 वीक लेटर और 1 वीक लेटर डिरेक्टली एक दिवशी फोन करून म्हणले की आम्ही तुमच्याकडे राहायला येतो 3-4 दिवस. असं नाही, खरं रॅन्डमली ठरलं. सो बेसिकली त्यांना मीच आवडले. मग ते आमच्याकडे आले आणि त्या 4 दिवसात माझ्याकडनं तुला याच्यासाठी छान गिफ्ट. तू इतकी वेलकमिंग मला आहेस स्टोरी आणि इतकी बरोबर इतकी बोल. इतकी वॉर्म आहेस, तू घर इतकं छान ठेवतेस, लोकांना यावंसं वाटतं आणि तुझ्याबरोबर टाइम स्पेंड करायचा, तू एवढी स्पेशल आहेस. आय वंडर की हे उमजतच तुला कसं काय जमतं. मारेन मी, गप्पच. होतं माझं बिचारा फुल. पण एनिवे मी म्हणत होते की ते त्या 4 दिवस आले आणि त्याच्यानंतर दिस बॉन्ड जस्ट जस्ट झाला. तो म्हणजे ते असं एक फॅमिली लेवलवरच गेलं त्या 4 दिवसात. इतकं काय आम्ही बोललो, शेअर केलं आणि तो एक वेगळाच बॉन्ड झाला. सो दॅट इज हाऊ द बॉन्ड बिकेम स्ट्रॉंग. आणि जस्ट अचानक भयानक हे झालं, असं काही ठरवलेलं नव्हतं, वाटलं नव्हतं. त्याच्यात आपण हा ब्लॉग इथेच थांबूयात आणि पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.